हा पहा, माझ्या गाडीमध्ये मी एक गोष्ट अशी लावली की ज्याच्यामुळे उंदीर लगेच 2 मिनिटात ती लावली आणि लगेच 2 मिनिटात त्या गाडीतून खाली उतरला आणि पळत सुटला। मी फोनवरती बोलत उभा होता आणि बघतो तर काय भला मोठा उंदीर माझ्या गाडीतून खाली उतरला। तर ती कुठली गोष्ट आहे ज्याच्यानी जे आहे ते आपण जर ते गाडीमध्ये लावलं की उंदीर लगेच 2 मिनिटात पळत सुटतो। माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, यावर्षीच मी ती गोष्ट वापरली आणि लगेचच तो पळत सुटला। आता 2.5 महिना झालेला आहे, तुम्ही तारीख बघू शकता या व्हिडिओवरती कुठली आहे। आणि आज मी व्हिडिओ बनवतोय 8 तारखेला 8 ऑगस्ट रोजी। मी पूर्णतः वापरून पाहिलेलं आहे सगळ्या गाड्यांमध्ये आणि तुमच्यासोबत व्हिडिओ जो आहे तो शेअर करत आहे। पावसाळ्यामध्ये प्रत्येकांना खूप जास्त त्रास असतो की बाबा उंदीर खूप त्रास देतात, गाडीमध्ये येतात, काय काय चावतात किंवा गाडीमध्ये मरून जातात, मग वास येतो, मग त्रास होतो, काय चावल्यानंतर मग 10-15 हजार रुपये खर्च येतो वायरिंगचा। मग त्यामुळे लोक खूप जास्त त्रस्त होतात। काही काहींच्या गाड्या पावसाळ्यात नुसत्या उभ्याच असतात, मग त्याच्यामुळे देखील खूप जास्त प्रॉब्लेम होतो। तर ह्या व्हिडिओमध्ये मी त्याच गोष्टीबद्दल बोलणार आहे की कुठल्या अशा गोष्टी आहेत जे लावल्यावर तुमच्या गाडीमध्ये उंदीर अजिबात येणार नाही। गोष्ट नंबर दुसरी की ते तुम्ही वापरल्यानंतर उंदीर तर येईल, परंतु तुमच्या गाडीतली वायरिंग जे आहे ते चावणार नाहीत अजिबात, त्यांना छेडणार नाहीत, फक्त येतील, बसतील आणि जातील। तो उंदीर आपल्या गाडीमध्ये काय येतात, सिंपलची गोष्ट आहे, 2-3 कारणं आहेत। पावसाळ्यामध्येच जास्त येतात, का तर पाऊस पडलं का त्यांचे जे गटरमध्ये जे राहत असतात ते जे आहेत ते पाणी तुंबतं तिकडे, त्याच्यामुळे ते आसऱ्यासाठी वगैरे जे आहेत ते आपल्या इंजिनमध्ये येतात। तुम्ही गाडी चालूच करत नाहीत, गाडी स्टार्टच करत नाहीत, त्यामुळे मग ते तिकडेच वस्ती करून काय काय आणतात तिकडे ठेवतात, खातात, जातात। गोष्ट नंबर दुसरी, जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये काय काय खात असाल आणि त्याची पाकिटं, उष्टी, त्याचे काय काय पेपर्स वगैरे गाडीतच ठेवाल तर त्याच्या वासाने देखील ते उंदीर येतात, मुंग्या येतात, कॉक्रोचेस येतात। त्यामुळे ह्या गोष्टी करणे सगळ्यात पहिला अवॉइड करा की गाडीमध्ये काहीच खाऊ नका। जर खाल्लेलं असेल तर ते क्लीन करत राहा। गोष्ट नंबर दुसरी, गाडी जी आहे ती जर 2-2, 3-3 दिवसांनी स्टार्ट करत राहा। स्टार्ट केलं तर त्याच्या गरमीने जे आहे ते गरमी देखील उंदरांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळे ते निघून जातात। तर आपल्याला इंजिनमध्ये काय असं लावायचं आहे जेणेकरून इंजिन कंपार्टमेंटमध्ये जे आहे ते उंदीरच येणार नाहीत। 2-3 गोष्टी आहेत, शेवटी तुम्हाला सांगणार की मी कुठली लावली ज्याच्यानी 2 मिनिटातच उंदीर पळून गेला। जर तुम्ही इंस्टावरनं आला असेल तर डायरेक्ट व्हिडिओ जो आहे तो स्किप करा 4 मिनिटापर्यंत, मग तिकडून पुढून तुम्हाला जे आहे ते दिसून येईल। जर तुम्ही नसाल तर इंस्टावरनं नसाल आला, यूट्यूबवरतीच डायरेक्ट बघते तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण की प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी नाही आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघून ठरवा की तुम्हाला तुमच्या गाडीमध्ये काय वापरायचं आहे, की तुम्हाला गाडीमध्ये उंदीरच नको आहे, तुम्हाला गाडीमध्ये उंदीर आला चालतोय पण तो चावला नाही पाहिजे वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेत। गोष्ट नंबर 1 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी चालू करत राहा वगैरे मी तुम्हाला सांगितलं, परंतु जर तुम्हाला वाटतंय तुमच्या गाडीमध्ये उंदीर येऊ नये तर उंदरांना काय आवडत नाही, तर उंदरांना उग्र वास अजिबात आवडत नाही। मग त्यामुळे ज्या गोष्टी उग्र वास देतात त्या गोष्टी आपण आपल्या गाडीमध्ये ठेवू शकतो, ज्याच्याने मग उंदीर येतच नाहीत। गोष्ट नंबर 1 आहे तंबाखू, कच्चा तंबाखू। 2 नेप्थिलीन बॉल जे आपण कपाटामध्ये ठेवतो, ज्याच्यामुळे कपड्यांचा वास येत नाही, ज्याच्यामुळे मुंग्या येत नाही कपाटामध्ये, त्यासोबत कुठले पाखरं येत नाहीत, मग त्याच्यामुळे ते देखील तुम्ही मिक्स करून लावू शकता। मी देखील माझ्या गाडीमध्ये त्याचे जे आहेत ते पुड्या बनवून जे आहेत ते लावलेले आहेत कपड्यामध्ये बांधून। दरवर्षी मी हीच टेक्निक वापरतो आणि ती माझ्यासाठी युजफुल ठरते। तर ह्या गोष्टी तुम्ही वापरू शकतात। पहा, एक इथे लावलेलं आहे मी, इकडनं एंट्री पॉईंट आहे तिकडे लावलेलं आहे। असे कुठल्याही पाईपला वगैरे लावू नका, हे जे पाईप्स असतात ह्याला लावू नका, कारण की हे जेव्हा गाडी ऑन होते, जेव्हा हीट होते तेव्हा हे पाईप जे आहेत ते असे दबले जातात, त्यामुळे त्याला लावू नका। हे इलेक्ट्रिकल ज्या वायरिंग आहेत त्याला मी लावलेलं आहे, त्या साईडला एक तिकडे लावलेलं आहे। इंजिनपासून लांब आहे बघा, इंजिनपासून लांब लावा, कारण की जवळ जर लावाल तर फ्लेमिंगचे चान्सेस आहेत, आग पकडण्याचे चान्सेस आहेत। इकडे फक्त एक गोळी अशी ठेवलेली आहे मी आणि एक पुढं इथे बांधलेला आहे। आता ह्या गोष्टी ज्याच्यासाठी काम करत नाहीत, ज्याला वाटते की बाबा माझी वायरिंग वगैरे चावते, तो जो तो ह्या प्रकारचे स्प्रे देखील वापरू शकतो, जे अँटी रोडंट म्हणजे ज्याच्यामुळे जे आपल्याला ॲमेझॉनवरती वगैरे मिळतात त्याचं देखील रिझल्ट चांगला आहे। मी 1-2दा वापरून ते पाहिलेलं आहे, त्याच्याने देखील फार छान रिस्पॉन्स आपल्याला मिळतो। ते देखील तुम्ही वापरू शकता। ह्याची लिंक हवी असेल तर तुम्ही मेसेज करू शकता, लिंक डिस्काउंटवाली लिंक तुम्हाला मिळून येईल। लिंकवरती क्लिक करा, त्याच्यामध्ये शोधा रॅट प्रोडक्ट म्हणून, खाली स्क्रोल करून मग तुम्हाला ती लिंक जी आहे ती मिळून येईल आणि त्यावरती जाऊन तुम्ही ते वापरू शकता। किंवा यूट्यूबमध्ये जर बघत असाल तर खालीच तुम्हाला बघा ते दिसत असतील प्रोडक्ट, किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला ह्याची लिंक मी देऊन टाकेल, त्यांनी तुम्ही ऑर्डर करू शकता। हे झालं की तुम्ही हे वापरू शकता, त्याच्यामुळे जे ते गाडीमध्ये उंदीर तर येईल परंतु तो काही चावणार वगैरे नाही, बिलकुल नाही आहे। आणि गोष्ट नंबर 3 सगळ्यात महत्त्वाची, जे मी लावलं माझ्या गाडीमध्ये आणि उंदीर जो आहे तो पळ काढत सुटला, कारण की त्याचा वास एवढा उग्र असतो आणि एवढा हे असतो, एखादा भल्या माणसाचं डोकं जो आहे तो धरून बसेल। ते जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये 2-3 लावलेत,
फक्त किती रुपयामध्ये 250 ते 300 रुपयामध्ये काम होईल. महिनाभर चालतं. महिन्यानंतर जिथपर्यंत पाऊस आहे तिथपर्यंत रिप्लेस करत राहा आठवणीने. उंदीर अजिबात थारा करणारच नाही आणि तुमची गाडीचे इंजिन देखील छान सुगंध करत राहील. काय सांगतोय हे बघा, हे असेवाले सॅशे, हे जे ते कापूरचे सॅशे आहेत आणि ह्याचा वास एवढा स्ट्रॉंग असतो. हा जो हा राखाडी कलरचा आहे, परंतु जो ब्लू कलरचा आहे तो तर एवढा उग्र असतो, असं कोनसारखा पण असतो. कंपनी कुठलीही घेऊ नका, चुकीची घ्याल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्याची लिंक हवी असेल तर तुम्हाला आपल्या बायोमध्ये किंवा मला मेसेज करा लिंक, त्याच्यामध्ये तुम्हाला ते अँटी रॅट असं लिहिलेलं येईल. त्याच्यामध्ये ॲमेझॉनमध्ये तुम्ही जाल आणि त्या लिंक तुम्हाला मिळेल, त्याच्यावरनं तुम्ही ऑर्डर करा. मग हे जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये 2 जागेवरती, फक्त इंजिनमध्ये 2 जागेवरती ठेवा, ह्याचा वास एवढा उग्र असतो, उंदीर अजिबात येतच नाही. हेच मी माझ्या गाडीमध्ये लावलं, उंदीरनी लगेच पळ काढली. इनोवा क्रिस्टा किंवा दुसरी ब्रेझा गाडी बोला, सगळ्यांमध्ये हेच मी लावतो इंजिनमध्ये. आधी मी तंबाखू आणि नेप्थिलीन बॉल वापरायचो, परंतु नंतर मी ह्याच्याबद्दल युक्ती चालवली. हे देखील महिनाभर राहतं, हा सॅशे महिनाभर राहतो. मोठा कोन असेल तर तो 1.5 महिना राहतो. हे लावलं, उंदीर पळत सुटला. आणि हे कुठे लावायचं आहे, कसं लावायचं तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर हे लावायचं असेल तर हे ह्या भागात, कुठे जवळच्या भागात लावायचं नाही. एकदम जिथे जास्त इंजिन जो आहे तो गरम होतो तिथे कोपऱ्यामध्ये, जिकडनं उंदीर चढतो, जिथे तुम्हाला वाटेल की बसतो. आता इथे नेक्सॉनला तिथे पूर्ण गॅप आहे, तिकडे जो आहे तो उंदीर येऊन आरामात बसतो. ह्या दिशेला, ह्या बाजूनी जो आहे तो उंदीर चढतो. इकडे जे ते एक मी ऑलरेडी लावलेलं आहे, तिथे ते तंबाखूची पुडी आहे, इथे आहे बघा. त्यामुळे उंदीराने जे आहे ते अजून देखील एकदाही चावलेलं नाही. तर आता मी ते इथे या भागामध्ये जे आहे ते लावतो. अशी जागा बघा, बहुतेक साऱ्या जागा असतात प्रत्येक गाडीमध्ये, जिकडनं तुम्हाला जे आहे ते हे त्याच्यावरती टाय आहे ती अशी घालायची आणि ही बघा, ही अशी अडकवायची. झालं, हे अडकलं बघा. हे आता इथे कोपऱ्यामध्येच बरोबर राहील. तिकडे जिथे चणे वगैरे खाऊन ठेवले तिकडे कोपऱ्यामध्येच राहील, ते काय पडणार नाही. जसं ते हे होईल, एकदम जोरदार देखील गाठ बांधायची नाही. आता तिकडनं काय ते पडणार नाही, परंतु हा संपूर्ण उग्र वासामुळे जे ते उंदीर ह्या केबिनमध्ये येणार नाही. एक मी जे आहे ते ह्या दिशेला बांधलेली आहे, तसं तुम्ही ह्या दिशेला देखील बांधू शकता. फक्त 115 रुपयाला गोष्ट आहे, ते महिनाभर चालते तुमचं. परंतु जर इकडे वायरिंग वगैरे चावली तर पूर्ण नाश होऊन जाईल, पूर्ण वायरिंग वगैरे खोलून वगैरे मग तो त्रास होऊन जातो. त्यापेक्षा हे जर लावलं तर उंदीर अजिबात येत नाही. हे ॲक्च्युली गाडीच्या आत वापरण्यासाठी आहे, परंतु मी ह्या गोष्टी 2 ते 3 जर तुम्ही इंजिन बेमध्ये लावलं तर तुम्हाला ह्याचा रिझल्ट फार जास्त चांगला मिळेल. तर अशा काही प्रकारे आपल्याला हे आपल्या गाडीमध्ये लावायचं आहे. आणि दुसरा येतो तो प्रोडक्ट, तो म्हणजे ती जी मशीन येते ती मी अजूनपर्यंत वापरलेली नाही आहे. त्याच्याबद्दल मला अजून काही अनुभव नाही. ज्या वेळेला मी ते वापरेन त्यावेळेला त्याबद्दल व्हिडिओ नक्की बनवेन. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हे वापरून नक्की पहा आणि मला रिझल्ट खाली कमेंट करून नक्की सांगा.